नमस्कार. मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. खरं तर व्हायरलमुळे आज माझा आवाज ठीक नाहीये, परंतु दिवाळीनिमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि म्हणूनच हा व्हिडिओ करतेय. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्या पण माझ्या व्ह्युअर्स प्रेग्नंट आहेत, त्यांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला ही दिवाळी खूप आनंद घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओना खरंच खूप मनापासून प्रतिसाद देताय. अगदी खूप कमी वेळातच म्हणजे 1-1.5 महिन्यामध्येच आमच्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि म्हणून सुद्धा तुमचे आभार मानण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुमच्या सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद. असाच माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद देत राहा. मी अजून माहितीपर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तर आजचा हा व्हिडिओ आहे दिवाळीसाठी. म्हणजे या दिवाळ सणामध्ये जे पण माझे पेशंट किंवा माझे रेग्युलर व्ह्युअर्स प्रेग्नंट आहेत, त्यांच्यासाठी एक मी महत्वाचा विषय बोलणार आहे. आणि तो म्हणजे जर तुम्ही या दिवाळीमध्ये प्रेग्नंट असाल, तर तुम्ही स्वतःची आणि तुमच्या होणाऱ्या बाळाची काय काय काळजी घेतली पाहिजे. तुम्ही दिवाळी नक्कीच एन्जॉय करायला पाहिजे, परंतु त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टींची थोडी काळजी सुद्धा घ्यायला पाहिजे. चला तर मग बघूयात की काय काय गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. दिवाळी म्हटलं की सगळ्या प्रेग्नंट महिलांना पडणारे प्रश्न म्हणजे, मॅडम आम्ही दिवाळीमध्ये आमच्या गावी जाऊ शकतो का, म्हणजे आम्ही प्रवास करू शकतो का, मग आम्ही घरातली साफसफाई करू शकतो का, मला त्रास तर नाही होणार ना, मग आम्ही सगळा फराळ खाऊ शकतो का, मला खूप फराळ खावा वाटतोय, मला लाडू खावा वाटतोय, मला चकली खावी वाटते, मग मी हे खाऊ शकते का, मला याचा काही त्रास होईल का, आणि मग फटाके वाजवले तर काय होईल, मग फटाक्यांच्या आवाजाचा बाळावरती परिणाम होईल का, धुरामुळे मला काही होईल का, अशा असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर. आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आज आली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात प्रवास. म्हणजे आता बऱ्याच महिलांचं असं असतं की ते कामानिमित्त शहरामध्ये असतात, मग दिवाळीनिमित्त त्यांना गावी जायचं असतं आणि मग हा प्रवास आम्ही करू शकतो का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. आता सगळ्यात पहिलं तर मी सांगेल की प्रवास करायला प्रेग्नन्सीमध्ये काहीच हरकत नाही. काही हाय रिस्क गोष्टी सोडल्या, म्हणजे तुमचे पूर्वी खूप वारंवार गर्भपात झाले असतील, तुमचा बीपी आता वाढलेला आहे किंवा तुम्हाला डॉक्टरांनी काही कारणास्तव प्रवास नाही सांगितलाय, तरच फक्त तुम्ही प्रवास प्रेग्नन्सीमध्ये टाळायला आम्ही सांगतो. अदरवाईज पहिल्या महिन्यापासून ते अगदी शेवटच्या 9व्या महिन्यापर्यंत सुद्धा तुम्ही सेफली प्रवास करू शकता. परंतु दिवाळीमध्ये काय होतं की सगळेच जणांना गावी जायचं असतं आणि त्यामुळे सगळीकडे म्हणजे तुम्ही इव्हन विमानाने जाणार असाल, फ्लाईटनी जाणार असाल तरी एअरपोर्टवर सुद्धा गर्दी असते, बस स्टँडवरती गर्दी असते, रेल्वेमध्ये गर्दी असते आणि त्यामुळे या गर्दीमुळे कधी कधी तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शक्यतो दिवाळीमध्ये तुम्ही प्रवास टाळलेला बरा. म्हणजे जर किंवा दिवाळी आधीच म्हणजे ही वर्दळ सुरू होण्याआधीच तुम्ही तुमचा प्रवास करावा किंवा जर शक्य असेल आणि तुमच्या गावाकडचे लोक तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे कोणी येऊ शकत असेल तर तसं करण्याचा प्रयत्न करा. आणि अगदीच अशक्य असेल आणि तुम्हाला दिवाळी एन्जॉय करायचीच असेल तर तुम्ही सेफली ट्रॅव्हल सुद्धा करू शकता, परंतु काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. जसं की जर तुम्ही कारनी प्रवास करत असाल तर प्रत्येक 1-1.5 तासाने थोडा हॉल्ट घ्या, मध्ये चालून या. कंटिन्युअसली जर तुम्ही कारमध्ये बसलात तर मग पायांवर सूज येणे, कधी कधी मळमळणे असे त्रास होऊ शकतात. ट्रेननी प्रवास करत असाल तर जास्त गर्दीमध्ये शक्यतो मास्क वगैरे वापरा. या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेऊन प्रवास नक्कीच करू शकता. पुन्हा ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथे सुद्धा तुम्हाला मेडिकल हेल्प मिळेल की नाही याची काळजी घ्या. तुमची जी काही फाईल असेल तुमच्या डॉक्टरांची ती तुम्ही तुमच्यासोबत नक्की कॅरी करा, कारण की तिकडे जाऊन जर तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम झाला तर फाईल असेल तर तुमचे तिथले डॉक्टर सुद्धा तुमच्यावरती व्यवस्थित उपचार करू शकतात. आता याच्या पुढचा विषय म्हणजे आता घरातली साफसफाई. मग गावी गेल्यावरती किंवा घरी गेल्यावरती मग आम्हाला साफसफाई करावी लागेल, घरामध्ये मदत करावी लागेल, स्वयंपाकामध्ये मदत करावी लागेल, मग हे सगळं आम्ही करू शकतो का. तर हे बघा, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते की प्रेग्नन्सी म्हणजे काही आजार नाही. तुम्ही घरातली सगळी कामं काळजीपूर्वक केली तर व्यवस्थित करूच शकता, परंतु फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची. जसं की आता खूपच धूळ असेल किंवा खूप धुळीची जागा असेल तर शक्यतो तिथली साफसफाई तुम्ही टाळा, कारण की धुळीमुळे कधी कधी तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. काहींना ॲलर्जी असेल तर ती वाढू शकते आणि मग प्रेग्नन्सीमध्ये ती तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यानंतर उंचावरची कामं म्हणजे स्टूलवर चढून कामं किंवा खूप काही जड ओझं सरकवणं, कॉट सरकवणं, अशा गोष्टी शक्यतो तुम्ही टाळा. जड ओझ्याची कामं करू नका. कोणाला तरी मदतीला घेऊन साफसफाई करा किंवा कोणाच्या तरी तुम्ही हाताखाली करू शकता, त्यांना मदत करा. प्रेग्नन्सी मधील प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोनमुळे
तुमचे स्नायू आणि तुमचे जॉईंट्स हे सगळे लूज पडलेले असतात आणि त्यामुळे तुम्ही साफसफाई करत असताना शक्यतो उंचीवरची कामं करणं किंवा जड गोष्टी ढकलणं हे टाळा, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला अचानक करक भरणं किंवा मग तुम्हाला स्प्रेन होणं, फ्रॅक्चर होणं अशा गोष्टी सुद्धा खूप सहजपणे होऊ शकतात आणि त्यामुळे साफसफाई करताना ही काळजी नक्की घ्या. तुमच्यावरती ओढवून स्वतः एकट्यानं सगळं घराची साफसफाई करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की त्यामुळे तुम्ही थकू शकता आणि त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला दोघांनाही त्रास होऊ शकतो. पण थोडीफार हलकी फुलकी साफसफाई किंवा सजावटीची कामं करायला काहीच हरकत नाही, कारण की त्यामुळे तुम्ही तुमची दिवाळी एन्जॉय करू शकता आणि तुमच्या बाळाला सुद्धा याच्यामुळे मजाच येऊ शकते. आता पुढचा विषय म्हणजे फराळ, जो की दिवाळीमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो. दिवाळी म्हणजे फराळ, दुसरं काय. आणि सगळ्यांनाच असं वाटतं, आता प्रेग्नंट महिलांना तर नक्कीच त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काही चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होतच असते आणि त्यामुळे फराळ खायला हरकत नक्कीच नाहीये, पण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फराळ शक्यतो घरी बनवलेला असावा. डालड्याचा वापर करण्यापेक्षा घरच्या तुपाचा वापर करा. बेसन, मैदा अशी गोष्ट कमी वापरा. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे शुगर वगैरे या गोष्टी सुद्धा कमी वापरा. शक्यतो खजूर, गूळ अशा गोष्टींनी तुम्ही तुमचे स्वीट पदार्थ गोड बनवू शकता. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की सणावाराच्या दिवसामध्ये खव्याची मागणी वाढल्यामुळे खवा बऱ्याच वेळा भेसळीचा असतो आणि त्यामुळे शक्यतो स्वीट होम मधल्या मिठाई खाणं शक्यतो टाळा. घरी बनवलेली चकली, शेव, चिवडा प्रमाणामध्ये तुम्ही नक्कीच खाऊ शकता. खूप फ्राईड आयटम्स खाऊ नका आणि शक्यतो फराळ खाताना ही काळजी घ्या की सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये हलका फुलका फराळ खा. रात्री शक्यतो फराळ खाणं, फराळाचे पदार्थ म्हणजे चकली, शेव, चिवडा किंवा बेसनाचे लाडू असे पदार्थ रात्री खाणं टाळा, कारण की त्याच्यामुळे रात्रीचं खाल्लेलं तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये पचत नाही आणि त्यामुळे तुम्हाला इंडायजेशन होऊ शकतं. आता त्याचबरोबर या फराळामुळे काय होतं की फराळामध्ये मिठाचे पदार्थ जास्त म्हणजे मीठ जास्त असतं, साखर जास्त असते आणि त्यामुळे जर आधीपासूनच तुम्हाला बीपीचा किंवा शुगरचा त्रास असेल तर तुम्ही हे फराळ थोडंसं प्रमाणातच खायला पाहिजे. घरी बनवलेला आणि साजूक तुपातला वगैरे फराळ तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि तुमची दिवाळी तुम्ही एन्जॉय करू शकता. दिवाळीच्या फराळानंतर पुढचा विषय म्हणजे फटाके. आता दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, परंतु फटाक्यांमध्ये तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की शक्यतो तर तुम्हाला फारच हौस नसेल तर स्वतः फटाके वाजवणं टाळाच. शक्यतो तुमच्या घराच्या गॅलरीत बसून किंवा अंगणात दूर बसून दुसरे जे फटाके वाजवतायत त्याचा तुम्ही आनंद उचलू शकता. खूप धुराचे फटाके असतील तर तिथे जाणं टाळा, कारण की आधीच प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आणि छातीवरती ताण आल्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि धुराचे फटाके असतील, खूप धूर तयार होत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर मग तुम्हाला श्वास घ्यायला नक्कीच त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आवाजाचे सुद्धा जे फटाके असतात, खूप जास्त आवाज होत असेल तर शक्यतो याचा डायरेक्टली बाळाला काही परिणाम होत नाही, कारण की बाळ तुमच्या गर्भपिशवीमध्ये त्याच्या आजूबाजूच्या गर्भपिशवीतल्या पाण्यामुळे बाळात सेफ असतं, परंतु ह्या खूप जास्त आवाजामुळे तुम्हालाच त्रास होऊ शकतो. कधी कधी डोकं दुखायला लागतं, झोप येत नाही. ज्यांचा बीपी वाढलेला असतो त्यांचा बीपी जास्त वाढू शकतो आणि त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला फारच हौस नसेल तर फटाके दुरूनच बघणं पसंत करा. फारच इच्छा असेल तर 1-2 फटाके वाजवणं तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे प्रेग्नन्सीमध्ये दिवाळीमध्ये जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही प्रवास करावा का? तुम्ही फराळ खाऊ शकता का? तुम्ही फटाके वाजवू शकता का? तुम्ही साफसफाई करू शकता का? या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा केली आहे. तर मला असं वाटतंय की हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल. तुम्हाला हा विषय आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.